पवनराजे निंबाळकर हत्याकांड. तीन जून 2006 नवी मुंबईचा कळंबोली परिसर. एक आलिशान स्कोडा कारला दुसरी गाडी ओव्हरटेक करते आणि काही सेकंदातच फायरिंगच्या आवाजानं परिसरातील शांतता भंग होते. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारं हे हत्याकांड होतं पवनराजे निंबाळकर हत्याकांड. एक असा हत्याकांड ज्याचा तपास करण्यासाठी पोलीस, CID आणि शेवटी CBIला यावं लागलं. तब्बल 20 वर्षांनंतर आजही या केसची चर्चा का होतीये? राज्याचे माजी गृहमंत्री यात कसे अडकले? जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपण पाहताय माय महानगर लाईव्ह. पवनराजे निंबाळकर हत्याकांड हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात खळबळजनक आणि धक्कादायक प्रकरणांपैकी एक आहे. एका बड्या नेत्याचं नाव थेट हत्येच्या कटात आल्यामुळं या प्रकरणानं संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून काढलं होतं. आज या प्रकरणाचा निकाल येणं अपेक्षित होतं. मात्र मुंबई उच्च न्यायालयानं 20 वर्षांपूर्वीच्या या हत्याकांडाचा निकाल देण्यासाठी आता 20 जून ही तारीख निश्चित केली आहे. पवनराजे निंबाळकर कोण होते? पवनराजे निंबाळकर हे धाराशिव, तेव्हाच उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेसचं एक अत्यंत लोकप्रिय आणि वजनदार नेते होते. सुरुवातीला त्यांनी तेथील दिग्गज नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंग पाटील यांच्या सोबतच आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तेरणा सहकारी साखर कारखाना आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पवनराजेंनी जनतेत स्वतःची पकड मजबूत केली. पण म्हणतात ना, राजकारणात कोणीच कायमचा मित्र नसतो. हळूहळू पवनराजे निंबाळकर हे पद्मसिंग पाटील यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान देऊ लागले आणि याच राजकीय वैराची परिणिती एका भीषण हत्याकांडात झाली. 3 जून 2006 तो काळजाचा ठोका चुकवणारा दिवस होता. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर हे त्यांचे ड्रायव्हर समद काझी यांच्या सोबत मुंबईहून धाराशिवकडे निघाले होते. त्यांची गाडी नवी मुंबईतील कळंबोली परिसरात आली असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली. काही समजायच्या आत हल्लेखोरांनी पवनराजेंवर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्यावर बेछूट गोळीबार केला. हा हल्ला इतका भीषण होता की पवनराजे आणि त्यांच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. हायवेवर भर दिवसात झालेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस आणि CIDकडे होता. मात्र पवनराजे यांच्या कुटुंबाने, विशेषतः मुलगा ओमराजे निंबाळकर आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या तपासावर असमाधान व्यक्त केलं. अखेर हायकोर्टाच्या आदेशानंतर हा तपास CBIकडे सोपवण्यात आला आणि CBIनं जेव्हा तपास सुरू केला तेव्हा जी माहिती समोर आली ती चक्रावून टाकणारी होती. CBIच्या दाव्यानुसार हे केवळ एक हत्याकांड नव्हतं, तर हा 16 महिने रचलेला एक राजकीय कट होता. पवनराजे यांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात सर्वात मोठा भूकंप झाला 6 जून 2009 रोजी, जेव्हा CBIनं तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंग पाटील यांना या हत्येच्या कटाचे मुख्य आरोपी, मुख्य सूत्रधार म्हणून अटक केली. एका माजी गृहमंत्र्याला हत्येच्या आरोपाखाली अटक झाल्यानं देशाच्या राजकारणात खळबळ उडाली. या केसमध्ये पारसमल जैन नावाचा आरोपी माफीचा साक्षीदार झाला, ज्याचा जबाब या संपूर्ण खटल्यात मैलाचा दगड ठरला. या केसमध्ये अण्णा हजारे यांच्यासह तब्बल 128 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. या खटल्यातील मुख्य आरोपी माजी गृहमंत्री पद्मसिंग पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळखले जातात. पद्मसिंग पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील प्रभावी राजकारणी मानले जातात. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यांचा मोठा दबदबा होता. उस्मानाबाद मतदारसंघातून ते तब्बल 7 वेळा आमदार आणि एकदा खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्या राजकीय अनुभव आणि कौशल्यामुळे शरद पवार यांनी त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये गृह, सिंचन आणि ऊर्जा मंत्री म्हणून कॅबिनेट पद देखील भूषवलंय. पद्मसिंह पाटील हे उस्मानाबाद मधील त्यांच्या राजकीय सहकार क्षेत्रात सक्रिय आहेत. पवनराजे या चुलत भावाच्या हत्याआधी 2005 मध्ये पद्मसिंग पाटलांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उघड केलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणामुळे पद्मसिंग पाटील चर्चेत आले होते. न्यायमूर्ती PB सावंत समितीनं त्यांच्यावर कारगिल युद्ध आणि गुजरात भूकंपग्रस्तांसाठी असलेल्या तेरणा सहकारी संस्थेच्या निधीतील गैरव्यवहार
आणि शेतकऱ्यांच्या पैशाचा अपहार केल्याचा आरोप ठेवला होता। याशिवाय पद्मसिंग पाटील यांची दुसरी ओळख ही पवार घराण्याशी असलेलं त्यांचं कौटुंबिक नातं। दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ते मोठे बंधू आहेत। पद्मसिंग पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंग पाटील हे सध्या भाजपचे आमदार आहेत। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात माजी खासदार पद्मसिंग पाटील हे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे। या हत्याकांड प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंग पाटील यांच्यासह 9 आरोपी आहेत। सप्टेंबर 2009 पासून पद्मसिंग पाटील जामिनावर बाहेर आहेत। या प्रकरणी शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे यांच्यासह माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधील बसपा नेता कैलास यादव तसंच शशिकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमल जैन हे संशयित आरोपी आहेत। राजकीय वैरातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे। या प्रकरणात 20 वर्षांनंतर अजूनही निकालाची प्रतीक्षाच आहे। आज या घटनेला 2 दशकं म्हणजेच 20 वर्ष पूर्ण झाली आहेत। पवनराजे निंबाळकर यांचा मुलगा ओमराजे निंबाळकर हे सध्या शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार आहेत आणि त्यांनी आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तब्बल 20 वर्ष कायदेशीर लढा दिलाय। कुटुंबाने त्या ठिकाणी संविधानाच्या मार्गाने, न्यायाच्या मार्गाने आम्ही त्या ठिकाणी ही लढाई लढतोय। आज निकालासाठी माननीय कोर्टानं या ठिकाणी आजची तारीख दिली होती आणि निकाल देण्याच्या बाबतीत काही अजून काही जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी सन्माननीय कोर्टानं या निकालाची तारीख 20 जूनला ठेवलेली आहे, म्हणजे अजून 4 दिवसात। अपेक्षा इतकीच आहे की आमच्या दोन्ही कुटुंबांनी 20 वर्ष 13 दिवस अविरतपणे संघर्ष केलाय आणि सन्माननीय न्यायालयाकडनं न्याय मिळावा एवढीच अपेक्षा। आज संपूर्ण कुटुंबासह ते कोर्टात हजर होते। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता 20 तारखेच्या ऐतिहासिक निकालाकडे लागलंय। राजकीय महत्वाकांक्षा माणसाला कोणत्या थराला घेऊन जाऊ शकते याचं हे एक जिवंत उदाहरण आहे। तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणाचा निकाल काय लागेल? कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।